या भागातल्या शेतकऱ्यांच्या ज्या पिकाचे अक्षरशः पाचडी झाल्या आहेत ही आम्हालाही मान्य आहे, पण जी काही वस्तुस्थिती समोर असताना आम्ही या राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार गोरेभाऊ यांच्याकडे जाऊन ही वस्तुस्थिती इथली मांडली असताना की भाऊ बाबा अशी परिस्थिती आहे, भाऊने आम्हाला सांगितलं की अजित यावेळेस आपल्याला निसर्गाची सुद्धा साथ नाही, पण आपण 100% यावेळेस बनगरवाडीला पाणी देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे आणि संपूर्ण टक्चर भरून देण्याचा आपण प्रयत्न करतोय। गावचे सुपुत्र सभापती आमच्या गावचे आहेत, त्यांचा काय योगदान त्यांनी ह्या शेतकऱ्यासाठी केलं त्यांनी ते स्पष्ट करावं एकदा की बाबा माझ्या गावातल्या शेतकरी, तुम्ही तालुक्याचे सभापती आहात आणि तुम्ही दुसऱ्या गावामध्ये ज्या गावात योजनेचं त्या पाण्याचा समाविष्ट आहे, समजा बाबा जांभुळणी असेल, पळकोटी असेल, शिरताव असेल, धुळदेव असेल, या गावामध्ये सुद्धा आता अद्याप पाणी माझ्या माहितीप्रमाणे पोहोचलेलं नाही। तुम्ही तिथे जाऊन करा, पण तुम्ही डोळ्यापुढे या गावातील पुढं स्थानिक संस्थेचे इलेक्शन ठेवून जर तुम्ही इथल्या काय जर खोडसाळपणाने लोकांची डोकी भरवण्याचं जर काम करत असाल तर हे बरोबर नाही। तुम्हाला जे काय आंदोलन मोर्चे काय काढायचे असतील तर तुम्ही तकंडी लोक करून हे करा, पण प्रेमानं आम्हाला पाणी जर देत असतील आणि ते पाणी इथं मिळू नये आणि लोकांची टकोरी भडकावून उद्या कशी मला 4 मतं परड्यात पाडून घेता येतील असलं अजिबात चालणार नाही। आम्ही सर्वजण माननीय श्री जयकुमार गोरेभाऊ या राज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्या पाठीशी आम्ही सदाभाऊ बनगर असतील, सचिन सर असतील, भारत नाना असेल, बापू नाना असतील, सर्व माझे हे सर्व मित्रमंडळी आम्ही सर्वजण आमदार साहेबांच्या पाठीशी मोठ्या ताकदीने या ठिकाणी पाणी येणार आहे। आज हे पाणी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयाभाऊनी कोरेवाडी या ठिकाणी टेंबू योजनेचे पाणी सोडण्यासाठी आज काल आदेश दिलेले आहेत। आज ते पाणी सुटतंय, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सर्वांना कळवणार आहे, पण पाणी शांतपणे येऊ द्या, शेतकऱ्यांचं भलं होऊ द्या। तुम्ही पाठीमागे बघितलं महाबळेश्वरीला ज्यावेळेस पाणी एक जण सोडतोय, दुसरा पूजन करायला जातोय, तिसरा पाणी बंद करतोय, त्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी होरपळतोय। बरं हा विषय झाला जयाभाऊचा आणि शेतकऱ्याचा। तुम्हाला ज्या मागच्या 6 महिन्यापूर्वी ज्या लोकांनी निवडून दिलंय या लोकांसाठी तुम्ही काय करणार? या भागाचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आहेत, ते कुठे आहेत? ते शेतकऱ्यांच्या प्रश्न का मांडत नाहीत? या गणाचे पंचायत समितीचे सदस्य विक्रम शिवाडे काय या शेतकऱ्याचे ते मांडत नाहीत? जर तुम्ही मांडत असाल तर तुम्ही शेतकरी घेऊन जावा। ज्या वेळेस तुम्हाला ग्राम विकास मंत्री जर सोडतोय पाणी असं तुम्हाला वाटतं, मग तुम्ही शंभूराज देसाईला जाऊन का भेटता? तुम्ही भारतीय जनता पार्टी शिवेंद्र बाबा आहेत त्यांना जाऊन भेटता, मग तुम्हाला जयकुमार गोरेंना भेटायला काय अडचण? द्या ना त्यांना तुम्ही पत्र। माढा मतदारसंघाचे लोकसभेचे खासदार सन्माननीय धैर्यशील मोहिते आहेत, त्या माढ्यामध्ये आमचे 2 तालुके सातारा जिल्ह्यात मान आणि फलटण येतो, त्या धैर्यशील मोहिते पाटलांनी किती इथला विषय मांडला? या बनगरवाडी गावाला वरकुटे मलडी गावात किती वेळा आले, किती वेळा शेतकऱ्याच्या आपुलकीचे विषय त्यांनी मांडले, शेतकऱ्यांना कसा सन्मान भेटेल असं त्यांनी काय प्रयत्न केला हे त्यांनी बोललं पाहिजे ना। तुम्ही एकट्या जयाभाऊवर बोलणं चालणार नाही आणि हे आम्ही ऐकून घेणार नाही। या राष्ट्रवादीच्या लोकांचं झालंय की ते स्वतः सत्तेत आहेत, ते विरोधक नाहीत। तुम्ही सत्तेत आहे तर तुम्ही सत्तेचा वापर करा आणि तुम्ही शेतकऱ्यांचा जसा फायदा होईल ते तुम्ही पहिल्यांदा फायदा करा। तुमचं झालंय कसं? वाजली गाजराची पुंगी तर आम्ही वाजवली, नाही वाजली तर आम्ही मोडून खाल्ली, असलं आम्ही अजिबात चालणार नाही। तुम्ही जे खोटं आजपर्यंत फेरत आलाय, विकत आलाय, ते आम्ही विकू देणार नाही। आम्हाला खरं काय आणि खोटं काय ही सामान्य जनतेला पोचवायचं आहे आणि जोपर्यंत सामान्य जनता जागी होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सुट्टी देणार नाही। आम्ही सतत जागी करत राहू। आम्ही आता तुमच्या 3-4 पिढीने त्या सामान्य जनतेचा वापर करून घेतलेला आहे, ते आम्ही ह्या 2-3 वर्षांमध्ये सामान्य जनतेला खरं काय आणि खोटं काय कळवण्यात यशस्वी झालेलो आहे आणि त्याचा तुम्हाला पोटसोळ जर उठला असेल तर इथून पुढे जी काय तुम्हाला राजकीय लढाई करायची असेल तर समोरासमोर करू, पण सामान्य जनतेचा तोटा करून तुम्ही अजिबात राजकीय लढाई करू नका। त्या ठिकाणी तुम्ही राजकारण करू नका, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे। मग तिथं जयाभाऊ असतील किंवा इकडे राष्ट्रवादीचे लोक असतील, तुम्ही सामान्य जनतेला होरपळू नका आणि तुमची पोळी कुणी बाजून घेऊ नका। आधी आपण त्यांचा फायदा करू। तुम्ही पैसे दिले म्हणजे काय मेहरवानकी दिली? मताला पैसे दिले मी मेहरवानकी केली नाही। ही लोक सामान्य जनता तुमच्या घरी पैसे मागायला नव्हते, तुम्ही त्यांच्या घरी आणून फेकलेत घेत नव्हते तरी। त्यामुळे तुम्ही सामान्य जनतेला दोष देऊ नका। लोकांना गुरढोरांना पाणी नाही, लोकांना वैरण त्याला घालायला नाही, लोकांना वैरण जनावराला घालायला नाही, हे फक्त एकमेकाच्या स्त्रीवादात झालेलं आहे। बनगरवाडी गाव या तारळी उरणू ह्या योजनेमध्ये नसताना सुद्धा आपण पाणी प्रेमानं जयाभाऊकडून घेत आहे आणि तो तुटक्या कड्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे ह्या वेळेस। एवढंच मी बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।